नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना H03 या योजनेबद्दल बऱ्याच कामगारांना अद्याप माहिती नाही की या योजनेमधून सुद्धा कामगारांना 1 लाख रुपये मिळत असतात। तर मग आता हे 1 लाख रुपये कशाचे आणि याचा अर्ज कसा करायचा, अर्ज कुठं करायचा, त्याचबरोबर हे 1 लाख रुपये कशी मिळतील, ही सर्व माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही नोंदणी केली का? जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर तात्काळ नोंदणी करून घ्या आणि बांधकाम कामगार योजनेच्या सर्वच योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, नोंदणी कशी करायची या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर काही महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवले आहे। ते व्हिडिओ पाहून तुम्ही घरबसल्या नोंदणी करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर आता हे 1 लाख रुपये कशाचे मिळतील किंवा याचा अर्ज कसा करायचा किंवा कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत ते आपण पाहूया। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या मुलीच्या नावावर 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद योजना ही असून आता या मुलीच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत हे 1 लाख रुपये त्यांना एक रकमी मिळणार आहे। तर आता या योजनेसाठी सादर करावयाची कोणकोणती कागदपत्र असणार आहेत? तर सर्वप्रथम म्हणजे पहिला कागदपत्र असणार या ठिकाणी पती आणि पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब अपत्य जन्म नोंदणी प्रमाणपत्र, नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र, त्याचबरोबर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेले कुटुंब नियोजनापती दोघांचे लाभार्थी असतील तर ते केवळ एकाच लाभासाठी पात्र या ठिकाणी असणार आहे। तर याचे शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र मित्रांनो सादर करावे लागणार आहेत। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे राशन कार्ड। राशन कार्ड हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा रहिवासी प्रूफ असल्यामुळे या राशन कार्ड मध्ये सुद्धा त्या बाळाचं नाव असणं आवश्यक आहे। आणि तिसरा महत्त्वाचा प्रूफ असा की निवडलेल्या मुलीचे आधार कार्ड, अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत, असे 4 कागदपत्र बांधकाम कामगारांना 1 लाख रुपये मुदत ठेव योजनेची जर घ्यायची असेल तर त्यांना ही 4 कागदपत्र लागणार आहे। तर मग आता 1 लाख रुपये जेणेकरून 1 लाख रुपये मुदत ठेव जी योजना आहे ती मुलीच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत मित्रांनो राहणार आहेत, म्हणजे ही रक्कम तुम्हाला वापरता येणार नाही। ज्यावेळेस तुमची मुलगी 18 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण करेल त्यावेळेस तुम्ही ही रक्कम काढू शकता। रक्कम काढल्यानंतर ही रक्कम तुम्ही तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी किंवा तुमच्या वैयक्तिक कामासाठी सुद्धा वापरू शकता। तर आता बऱ्याच कामगारांना एकच मुलगी आहे, एका मुलीनंतर त्यांना दुसरं अपत्य नाहीये। तर बरेच कामगार असे आहेत की त्या कामगारांना या योजनेबद्दल मित्रांनो अद्यापही माहिती नाही। त्यांच्यासाठी हा एकदम महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यांनी जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल आणि अद्यापही या योजनेचा जर लाभ घेतला नसेल तर तात्काळ नोंदणी करून या योजनेचा मित्रांनो लाभ घेऊ शकता। त्याचबरोबर बांधकाम कामगार योजनेमधून जवळपास 32 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ कामगार यांना कल्याणकारी मंडळ याच्यातर्फे मित्रांनो दिला जातो। तर आता ही जी 1 लाख रुपयाची मुदत ठेव योजना आहे या योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात का किंवा नाही याची संबंधित अजून चौकशी घेण्यासाठी तुमच्या जे जिल्हा ऑफिस म्हणजेच कामगार जिल्हा ऑफिस आहे या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अजून आढावा त्या ठिकाणी घेऊ शकता। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे, अशाच प्रकारचे महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी।